तशीच स्थिती नगरपालिकेत देखील होती, मात्र नगरपालिकेत महाविकासचे जे आहेत ते जिल्ह्यात 3 नगराध्यक्ष निवडून आलेले, तर कुठेतरी आपण गाफील राहिलो असं वाटतं. खरं झालं ते थोडंसं मला असं वाटलं होतं, पण गाफील राहिलो आम्ही. ते सर्वात जास्त मला वाटतं भुसावळबद्दलच मला थोडं खूप वाईट वाटलं की म्हणजे मला खरं सांगतो मी, मला थोडी कल्पना आली होती, माहिती आली होती, सर्व रिपोर्टही आले होते, थोडी गडबड होण्याची शक्यता आहे. मी मंत्री महोदयाची सावकारीची त्या बाबतीमध्ये 4-5-6 वेळा बोललो होतो, स्वतः जाऊन आलो 2 वेळा परत. त्याला गडबड दिसते, पण थोडा आमचा कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हाही नडला किंवा असं होणार नाही म्हणून, कारण तिथली परिस्थिती अतिशय चांगली होती. आमदारांचं त्या आमच्या मंत्र्यांचं कामसुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगलं आहे, टीम चांगली आहे. पण हा निर्णय कसा थोडी अतिशय समीकरणं बदलली, आपल्याला कल्पना आहे. मी काही त्या सर्वात बोलणं काही योग्य नाही, पण काही समीकरणं बदलली आणि त्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. चर्चेचा प्रश्न आहे, भाजपला मतदान का करावं? कुठे कुठे संतोष चौधरींना प्रभारी केलं, आमच्या खडसे साहेबांना बाजूला गेला. खडसेंना डावलले भुई काय? अरे बापरे, एवढा सक्षम नेते आणि त्यांना कसं काय डावललं मला माहितीच नाही. खरंच मला माहित नाही. संतोष चौधरींनी हे पण म्हटलेलं आहे, मुक्ताईनगरच्या निकालावर विश्लेषण करताना प्रतिक्रिया देताना तुम्ही असं म्हटलं होतं की आता बोलमुळे आमचा तिथं पराभव झाला, ते अपशकुन ठरले आमच्यासाठी. पण ते म्हणताय की मग भुसावळला तुम्ही अपशकुन ठरले का? कोण तुमचं पानं? तुम्ही तर मला बाया खोचल्या होत्या ना, तुम्ही तर मोठ्या बाया खोचल्या होत्या की आता परिवाराची लढाई आहे. मी बघतो तुम्ही मैदान उतरले, पण मी सांगितलं बेगानी शालिमी अब्दुल्ला आमच्या पक्षाला, बाबा तुम्ही कशाला लुडबुड करताय? तुमचं चालू द्या ना. तुम्ही कशाला स्टेजवर बरोबर कमळ सांगता सगळ्यांना कमळाला मतदान द्या? आणि पक्ष म्हणजे काय परिवाराची कोणाची बांधलेलं आहे का? तुमचं परिवार आहे, तुम्ही वेगळे लढा, काय करायचं ते करा ना. आतून तुम्ही काही करा, पण तुम्ही असे जाहीर वाच्यता करून स्टेजवरून बोलतात. आणि काय बोंब पडली? ह्याला कोथळीमध्ये तुमचा सरपंच नाही, मुक्ताईनगरमध्ये तुमची नगरपालिका नाही, बोदोडमध्ये नगरपालिका नाही, दूध संघात मंगेशदारांनी तुमची काय दाणाफाण करून टाकली तिथे 28 मतांमध्ये. बँकेत तुमचं काय कुठे काय त्यांचं नेते म्हणतात स्वतःला आणले काय नगरपालिका निवडून? काही नाही, त्यांचं काही श्रेय नाही कशामध्ये. आणि स्वतःच्या मतदारसंघातच नाही तर बाहेर काय करतील? माझ्या मतदारसंघातही विधानसभेला येऊन गेले, आता काय कोण विचारतं यांना? कोण विचारतं यांना? आता फक्त मी करत झालं, संपलं ना आता सगळं. कुठे काय राहिलंय? आताही जळगावमध्ये आहेत, आता त्यांनी प्रयत्न करा त्याच्या पक्षासाठी. स्वतःचा पक्ष उभा करा ना. स्वतःचा पक्ष उभा करत नाही आणि आमच्या पक्षाचे तिकीटं मागवले आणि त्याच्यावर सगळे आपले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे उभे केले. हे कशासाठी करता तुम्ही? तुमचा पक्ष आहे ना तुमच्याकडे, मग कशाला असे उद्योग करता निकामे? आता काय पाठबळ देतो? त्यांनी जेव्हा बोललं तेव्हा गेलो तिथे. पाठबळ मंत्री आहेत, तिथे खासदार आहेत. हे साहेब आमचे 8 वेळा 7 वेळा आमदार आहेत, मंत्री राहिले एवढे वर्ष, 15-20 वर्ष. आता अजून यांना काय पाठबळ देतात? आता ते ज्यावेळेला म्हणतात की खडसे परिवाराची लढाई आहे, तर आम्ही किती पाठबळ द्यायचं त्यांना? खडसे परिवाराची लढाई आहे म्हणजे या शब्दामुळेच ते पडलेत. म्हणजे प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलायची. आमदारकीला वेगळी करायची, मुलगी उभी राहिली की, खासदारकीला सुनवाई राहिली की वेगळी करायची, नगरपालिकेमध्ये पुन्हा वेगळी करायची. म्हणजे काय लोकांना तुम्ही गृहीत धरताय का? लोक वेडे आहेत की तुम्हाला वाटेल तसं तुम्ही चिन्ह बदला, पक्ष बदला, कपडे बदला, तसे पक्ष बदला तरी धडाधड. लोक इतके दूरखोळे राहिलेले नाहीत. तुमच्या निष्ठा कुठे आहेत? आता पवार साहेबांनी MLC कडे त्याच्यावर तर नीट नाही म्हणे, मी नाही तिकीट घेत तुमचे. मग हे कसं काय तुम्ही असं करू शकतात? हे लोकांना पडणार आहे का? आणि कसे काय लोक तुम्हाला निवडून देतील? त्यांच्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान झालं त्या ठिकाणी. स्वागत आहे त्यांचं, संतोष चौधरीचं स्वागत आहे. त्यांनी यावं जळगावमध्ये, त्यांचं स्वागत आहे. हे असंच करतात ना, ते लढत नाही, तिकीटं घेत नाही स्वतःच्या पक्षाचे आणि मग याला निपटून घेऊ त्याला निपटून घेऊ. मी तर म्हणतो या खडसे साहेबांच्या सोबत या दोघं जण चांगलं जमतंय सध्या लढायसाठी आमच्या वर्धामध्ये. भाजप सोडून आम्ही सर्वांसोबत